तारापूर अणुऊर्जा केंद्राशी संबंधित आपत्कालीन कवायत अभ्यासासाठी सुरू असताना त्या अंतर्गत अधिकारी वर्गाला प्रसारित करण्यात आलेला संदेश नागरिकांपर्यंत समाज माध्यमांवरून पोहोचल्याने एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं। तारापूर अणुऊर्जा केंद्राशी संबंधित स्थानिक पुढारी, लोकप्रतिनिधी तसेच शाळा व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यापासून सर्वसामान्य नागरिकांकडून या संदेशाच्या पडताळणीसाठी प्रयत्नशील आहेत। या आपत्कालीन कवायतीचे म्हणजेच मॉक ड्रिल नागरिकांपर्यंत योग्य प्रकारे पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने पालघर तालुक्यात चिंतेचं वातावरण पसरलं आहे। तारापूर अणुऊर्जा केंद्रातील अणुभट्टीमध्ये किरणोत्सर्ग पसरवणाऱ्या रेडिओधर्मी पदार्थाची गळती झाली असून परिसरातील 27 ते 28 गावांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच्या मॉक ड्रिल दरम्यानच्या अधिकारी वर्गापर्यंत मर्यादित राखण्याचे अपेक्षित असणारा अंतर्गत संदेश शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांपर्यंत समाज माध्यमांवरून प्रसारित झाला। या संदेशाच्या पहिल्या ओळीत ऑफसाईट आपत्कालीन अभ्यासाकरिता असे स्पष्टपणे नमूद असताना त्याकडे लक्ष न देता हा संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने परिसरात घबराट पसरली। परिणामी नागरिकांमध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्रातून किरणोत्सर्ग पसरल्याची भावना निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले। यामुळे शाळा आणि महाविद्यालयात असणाऱ्या आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्यासाठी पालकांकडून प्रयत्न सुरू झाले असून प्राचार्य व मुख्याध्यापक यांना पालकांच्या फोनचा भडीमार होऊ लागला। याखेरीज स्थानिक राजकीय पुढारी, नेते व नागरिक यांनी शासकीय पातळीवर तसेच पत्रकारांना घटनेच्या सत्यतेबाबत प्रश्नांचा भडीमार करून सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता आज सकाळी तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याचे भासवून प्रथम ऑनसाईट व नंतर ऑफसाईट इमर्जन्सी अर्थात अणुऊर्जा केंद्राच्या बाहेर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याचे भासवून बचाव कार्याची कवायत सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली। या अभ्यासासाठी केल्या जाणाऱ्या कवायतीमध्ये अशा आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यासाठी अंदाजित वेळेच्या तुलनेत प्रत्यक्षात किती वेळ लागतो, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कामांचा निपटारा कशा पद्धतीने होतो व बचाव कार्याच्या आराखड्यात सुधारणा करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा अभ्यास केला जात असल्याचं सांगण्यात आलं। पालघर तालुक्यात सुरू असलेली आपत्कालीन कवायत ही अभ्यासासाठी मर्यादित असल्याचे तसेच कोणत्याही प्रकारची गळती अणुऊर्जा प्रकल्पात झाली नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी मीडियाकडे केला आहे। या शासकीय अधिकारी कर्मचारी व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या अंतर्गत कवायती दरम्यान प्रसारित करण्यात येणारा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसा पोहोचवला याची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची असेही जिल्हाधिकारी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले। शासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या अंतर्गत संदेशात असे सूचित करण्यात आले होते की तारापूर साईट अणुभट्टीमध्ये रेडिओधर्मी पदार्थ निघालेले असून ठराविक सेक्टरमधील 27-28 गावांची नावे बाधित झाली असून रेडिएशन पसरलेले आहे। जनतेला आव्हान करण्यात येत आहे की तोंडाला ओला रुमाल ओढणे किंवा मास्क घालून घरातच थांबावे, उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टाळावे। 1989 मध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्रात मॉकड्रिल केले जाणार असल्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली होती। त्यावेळी माहिती प्रसारणाचे माध्यम मर्यादित असल्याने अफवांना पीक आला होता व नागरिकांना अणुभट्टीत प्रत्यक्षात छिद्र पाडून म्हणजेच ड्रिल करून काही चाचणी केली जाणार असल्याचा समज झाल्याने बहुतांश नागरिकांनी घरदार सोडून कोंबड्या, बकऱ्या व गुरं विकून जिल्ह्याबाहेर पलायन केले होते। त्यानंतर ज्या भागात कवायत केली जात असे त्या भागातील नागरिकांना आगाऊ सूचित करून मर्यादित स्वरूपात मॉकड्रिल केले जायचे। मात्र अशा कवायती फक्त दिखाव्यापुरत्या आयोजित केल्या जातात असे प्रसार माध्यमांनी अनेकदा टीका केल्याने अशा मॉकड्रिल विषयी माहिती अंतर्गत ठेवण्याचे योजले जाऊ लागले। यावेळी देखील जिल्हा प्रशासनाने माध्यमांना अथवा परिसरातील लोकांना आगाऊ सूचना देण्याचे टाळल्याने पुन्हा एकदा 1988 सारखा नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्याचा प्रकार घडल्याचं दिसून आलं।